मित्रांनो आपण आलो होतो डोनापोलाला, तर इथून पुढे जायचं वाटतं. आणि आपण घेतलं आहे फ्रूट्स. आपला उपवास आहे ना, त्याच्यामुळे फ्रूट्स घेतलं. तुझं झालं शेक झालं. फळानंतर आपण फ्रेश लाईम वॉटर घेतलेलं आहे मस्तपैकी. असं थोडी तो कुत्रा थोडी येतो, ठेवायचं असतं. ठेव आणि चल तो खाईल. अरे फेक ना त्याच्या इथे, एक फेक पूर्णच घेऊन जाणार. ते तुकडे काय ती ही थोडी आहे. वर फेक एक. पुण्यदान करतो रे देवा. खातोय का? इथे आहे काउंटर आहे. एंट्री फीचा काउंटर इथे आहे. किती रुपये काय माहिती. 50 किती रुपये किती तिकीट कसं आहे? 50 रुपीज 1 पर्सन. मित्रांनो हे बघा, ही ती GT आहे, एवढी सुंदर सजवलेली आहे. इथे काय सजवलेली आहे कारण की इथे शूटिंग झालेले आहेत ॲक्टर्स लोकांचे वगैरे. हे बघा वरती पण जायला भेटतं की नाही माहीत नाही. आय थिंक वरती जायचे पैसे जास्त असतील. ही GT बघण्यासाठी 50 रुपये पर पर्सन. 50 रुपये तिकीट आहे बघा. 50 रुपये पर पर्सन म्हणजे आम्ही दोघांचे 100. दिसलं. आतमध्ये येताना तिकीट फाडून घेतात. ही अशी GT आहे बघा. बोटी आहेत. पब्लिक आहे इथे बघा. व्हिडिओच चालू आहे. आता तुला पण वरती ही GT एवढी बघण्यासाठी 50 रुपये पर पर्सन. अरे आता इथे बघायला लागलं. मग त्या साईडला बघवतो. हे डोनापोलाचं वरचं GTचा भाग आहे आणि इथून असं मस्त सुंदर नजारा दिसतो बघा. दिसतोय मस्त एक आहे बघा. मोठा बंगलो दिसत आहेत. समोर बीचेस दिसत आहे. या साईडला बोटी आहेत. GT आहे खालची. जुनी GT पण दिसते बघा. या साईडला काय एवढं हे नाही. ऊन पडलं त्याच्यामुळे काय वैतागलेत लोक. फोटोशूट करायला जरा बरं वाटतं. काढून घेतले थोडेफार. चला आता निघूया आपण दुसऱ्या स्पॉटसाठी. एवढा मोठा मासा. मीराबर बीच गेलं मित्रांनो या साईडला. पण आम्ही त्या बीचला नाही थांबणार. काल 2 दिवस आम्ही बीच मरणाचे बीच बघितले. त्याच्यामुळे आज जरा बीच सोडून बाकीचे स्पॉट आहेत. सिटी पंजिम. तर पंजिमचं मार्केट बघा. पंजिमचं मार्केट बघा. हां मी कालच विचार केलेला इकडे मित्रांनो गाडीतून मस्त दिसतंय. या चर्चला आपण आता भेट देणार आहोत. मित्रांनो हे आहे ते चर्च. हे बघा पंजिम चर्च. ओरा प्रो इथे मित्रांनो ना या चर्चला ना शूटिंग होते म्हणजे ॲक्टर्स लोकांची वगैरे फिल्म शूटिंग्स होतात या चर्चमध्ये. आणि ते बंद केलं आहे वाटतं गेट. त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही. आपलं हे फिल्म शूटिंग जे होतं ज्या चर्चमध्ये ते आपलं चर्च झालं. लगेच उतरला मस्त फोटो काढून घेतला. आता आपण जाणार आहोत फाउंटेनस. फाउंटेनसला पोचायला आलो वाटतं. बाजूलाच आहे फाउंटेनस. काय आहे म्हणजे फाउंटेन? अरे पोर्तुगीजांची घरं आहेत कलरफुल. ती दाखवायची. ती बघा मित्रांनो ही बघा. ही पोर्तुगीजांची घरं आहेत कलरफुल. ते लोक ओरडतात पण माहिती. कलरफुल घरं आहेत मित्रांनो. हे बघा मित्रांनो. आता हे रवीना मॅडम बघणार आहेत पोर्तुगीजांची घरं कशी असतात. त्यानंतर मग आपलं घर डिसाईड करणार. कारण फाउंटेनस म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे कलरफुल घरं. जी पोर्तुगीजांची जी कलरफुल घरं आहेत ना ती फाउंटेनसचा एरिया. हा बघा इथे आतमध्ये जरा आमचा ड्रायव्हर बोलला की इथे आतमध्ये जाऊन बघा. तर इथे आम्ही चाललो जाते. थोडेफार काहीतरी घरं बघू आणि रिटर्न येऊ लगेच. ह्या साईडला जरा काय दिसत नाही. मार्केट एरिया आहे. ऋतू नंद डिझाईन. अजून हे बघा ही अशी कलरफुल घरं आहेत. बाकी काय नाही. हे बघा इथे पण आहेत खूप सारे. ही अशी कलरफुल घरं. ही बघा. हे बघा मासे दिसतात समुद्रातले. एक नंबर रे. गुढी मस्त. ही बघा छोटीशी गुढी आहे. अजून काढली नाही ती. मित्रांनो मस्त झाडासारखं सजवलेलं घर आहे बघा.
मित्रांनो हे बघा इथे फोटोशूट चालू आहे कारण इथे ती घरं आहेत रंगीत. आधी पण होती साई निवास. हे काय हे काय ओला 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 अशी रंगीबेरंगी घरं ती बघा. मस्त आहेत रे एक नंबर. फॉन्टेनस मस्त आहेत घरं एक नंबर. कलरफुल घरं आहेत मित्रांनो. याचं मागचं कारण म्हणजे ही जी घरं आहेत ना कलरफुल दिसतात किंवा मागे पुढे दिसतात बघा. पोर्तुगीजांची घरं आहेत म्हणजे यांच्या काय जे प्रेझेंट काय करतात म्हणजे ती ही त्यांची कलरफुल म्हणजे घरं म्हणजे ही त्यांची श्रीमंती दाखवते. श्रीमंती प्रेझेंट करते असंच इथे. मस्त ही बेल पण आहे बघा वरती घंटा आहे बघा. तर मित्रांनो आता आपण चाललो मंगेशी टेम्पलला. मंगेशी टेम्पलला आपण भेट द्यायला जाणार. इथून आता ते फॉन्टेनसवरून 25-26 मिनटावर आहे. तिकडे जाणार आहोत. तर तिकडे मंगेशी टेम्पल कसं आहे ते मी पण नाही बघितलं. मी बघा आणि त्याचा आनंद घेतला. तो चर्च बघ एवढा मोठा आहे. काय तो किल्ला आहे की चर्च बघा मित्रांनो. तो चर्चच वाटते. तर मित्रांनो मंगेशी टेम्पल आता यायला झालं आहे. हां हे बघा मित्रांनो मंगेश संस्थान आणि हे मंगेशी या साईडला टेम्पल. आणि पार्किंग एवढी लागलेली आहे इथे. आमची गाडी काय आतमध्ये गेली नाही. आमका चालूचा लागतं इथून येतं. या साईडला काय रे कोर्टासारखं दिसतंय काहीतरी आहे वाटतं इथे. छोटंसं तलाव आहे छोटंसं. हां छोटंसं तलाव आहे मित्रांनो हे बघा. आणि या साईडला सगळे स्टॉल आहेत. मंगेश प्रसन्न काय प्रवेशद्वार. आता आम्ही आतमध्ये चाललो. ते मित्रांनो पाय धुण्यासाठी जागा आहे बघा. आणि इथे चपला तुम्ही ठेवू शकता आपले. बघा सीन बघा. एक छोटासा तलाव आहे इथे. मस्त आहे परिसर आजूबाजूला. इथून आतमध्ये जाणार. पाठचं तुमचे काय लेडीजने काय पाठचं काय ओपन असेल ना तर स्कार्फ घ्यावं लागतं बघा. हे असं टेम्पल आहे मित्रांनो हे बघा. भारी. अरे जरा मस्त एक नंबर. ते मित्रांनो ना मंगेश देवस्थानचं कॅन्टीन आहे हे बघा. ते चालू आहे की नाही माहीत नाही असेल चालू. आणि हे मंदिर आहे बघा. बघा मंदिर इथून बघा मस्त दिसतंय जबरदस्त एक नंबर. काळभैरवाचं मंदिर आहे ते. एक बॅग घेतली आहे. आपण मंगेशी टेम्पल करून आलो. इथे हे ओल्ड गोवा चर्च आहे. हे ओल्ड गोवा चर्च आहे हे बघा. इथे त्याच्यामध्ये ती बॉडी आहे मित्रांनो हे बघा. इथे नारळाची झाड आहेत. गार्डन आहे मस्त आहे की आणि एवढी पब्लिक आहे. आणि हे ओल्ड गोवा चर्च बसिलिका बॉम जेसूस. समोर एक चर्च आहे ते पण ओल्ड गोवा चर्च आहे बघा. चर्च आहे चिऱ्यांचं बांधकाम आहे बघा. जुनं एकदम बांधकाम जुनं एकदम. वर्ल्ड हेरिटेज मोन्युमेंट बसिलिका ऑफ बॉम जेसूस. जबरदस्त एक नंबर. फुल भारी भारी आहे ना. लाईट या अशी ती बॉडी आहे तिकडे ती. मित्रांनो आतमध्ये शॉप आहे चर्चच्या आतमध्ये. हो इथे पण शॉप आहे स्टार्टिंगला म्हणजे जसं एंटर करणं तसं शॉप आहे. ओपन्स धर्मदान. चर्चच्या बाहेर ना मित्रांनो म्हणजे आजूबाजूला एवढा मोठा परिसर आहे ना जबरदस्त एक नंबर. मित्रांनो हे बघा मोठं एवढं गार्डन चर्चच्या बाहेर. हां मी फ्लाईट मोडवर ठेवलं. आणि हे दोन असे चर्च आहेत बसिलिका आणि बेसिलिका असे दोन चर्च. आणि असा मोठा परिसर आहे इथे हा बघा. जबरदस्त गार्डन आहे. हे बघा आर्किओलॉजिकल म्युझियम पुरातत्व संग्रहालय या साईडला आहे इकडे. मित्रांनो हे आता चर्च पुढून बघणारच आहोत. आणि इथे पण एक टोकाला बघा काहीतरी दिसतंय. ते पण वेगळं जुनं चर्च वाटतं काहीतरी. वेल्ला गोवा
पुरातत्व संग्रहालय या साईडला आहे. मित्रांनो समोरून असा चर्च दिसतो उंच असा. ठीक आहे, परत तिकडे आता ते पैसे घ्यायला लागतात तर म्हणून मी संग्रहालय काय दाखवायची. चला आता आपण टाईम आहे तर आपल्याकडे दुसरा कुठला स्पॉट बघायचा असेल तर बघूया काय करायला भेटेल. क्रुझेस बघा, क्रुझेस कसिनो. मित्रांनो ही आहे मांडवी रिव्हर. मिरामर बीच, मिरामर. मित्रांनो आता आपण मिरामर बीचला आलो आहोत. ऊन वैतागलेली आहे जरा हे उन्हामुळे, पण त्या साईडला राईड बीड असतील. समोर बीचेस वगैरे दिसत आहेत आणि मस्त आहे बघण्यासारखं आहे ते मिरामर बीच. बसायला जागा मस्त दिलेली आहेत. गार्डन एरिया आहे आणि आता फरान आपल्याला घेऊन चालला आहे. तो आपला ड्रायव्हर आहे ना, तो तिकडे बोटीत बसायला घेऊन चालला आहे डॉल्फिन राईड करायला. म्हणजे डॉल्फिन आपल्याला दिसणार आहेत पाण्यात. आता तो कुठेतरी आयलंड साईडला घेऊन जाईल बोटीने. तिकडे तो आपल्याला ते डॉल्फिन दाखवेल, बस तेवढंच. ती बघा ती बोट आहे त्या साईडला, माणसं बसली. मिरामर बीच आहे, मिरामर बीच. ते तिकीट्स घेणार आहेत वाटतं. किती रुपये तिकडे बघायला लागेल. 1400 4 जणों का ना, एकाचे किती? 350 पर पर्सन. 4.5 घेऊन चला पटापट. एकच लास्ट बोट आहे. 4:30 वाजून गेलेत, 5 वाजून गेले. गर्दी झाली आहे, गर्दी बघा. प्रत्येक सीट बाय सीट माणसं बसली आहेत. मैडम फेमस बीच है, इस बीच का नाम है मिरामार बीच. इसी बीच पे रंगीला, भूतनाथ, मुन्नाभाई एमपीएस, गोलमाल 1, गोलमाल 2 ऐसे बहुत सारी फिल्मों की शूटिंग हुई है. आप लोग ठंडी बियर चाहिए, पानी की बोतल, चिप, सॉफ्ट ड्रिंक चाहिए, पीछे में आके ले सकते हो. सी का एक्सप्रेस लेना है तो आगे में ही है, वो एंजॉय करो. मोठी वाली मोठी स्पीड बोट आहे. फ्लेमिंगो इले, फ्लेमिंगो इले, फ्लेमिंगो इले. देखो किती आहे बापरे. देखो फ्लेमिंगो वाले, इस फ्लेमिंगो. बर्ड का नाम है सीगल. ये पानी में ही रहता है, अंडे देने के लिए पहाड़ी पे जाता है. ये इसका सीजन है, ये वर्ल्ड टूर करके आता है. इस सीजन में ही मिलता है ये. और किसी को उसको चिप्स डालने का है तो चिप्स डाल सकते हो, बिस्किट भी डाल सकते हो. वो तुम्हारे हाथ के पास मिलना मुश्किल है. तुमको बीच तो हर टाइम में देखते रहने का, आगे में देखते रहने का. देखो 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 सामने, बोट के सामने बहुत है. इकडेच आहेत, अभी राइट साइड में है. देखो ए बाबा. देखो देखो राइट साइड में पहुंच गई. इकडे आहे कुठे तरी आता उडी मारलेली. और उसी के सामने 400 साल शाहरुख पुराना खान की फिल्म जोश मूवी की शूटिंग हुई है. उसके नीचे में देखो ये प्यारा सा बंगला दिख रहा. अभी 40 साल पहले स्मगलर आया था गोवा में. इसका नाम था जिमी घासदार, तो उसने बनाया था. 40 साल पहले इसका प्राइस था 85 करोड़. ये पूरे का पूरा अंडरग्राउंड है. इसमें अंडरग्राउंड 16 रूम है. और उसी पे गोविंदा की फिल्म हसीना मान जाएगी फिल्म की शूटिंग हुई है. ये छोटे छोटे रूम्स दिख रहे हैं, आप लोग वहाँ पे जा सकते हो बाय रोड. इस प्लेस का नाम है अगवाडा. तिकडे तर होतो आपण. तिकडे वरती होतो आपण. हा काल तिथे जाऊन आलो. उसी जेल में कयामत फिल्म की शूटिंग हुई थी. अजय देवगन की फिल्म कयामत वहाँ पे शूटिंग जेल है हुई क्या? थी. जेल? और पुरानी फिल्म वतन के एक जेल है रखवाले. क्या? ये पूरी की पूरी जेल अंडरग्राउंड है. अभी ऊपर में देखो, माउंटेन की टॉप पे देखो, वहाँ पे शूट की गई है. उस प्लेस का नाम है धोना पावला. उस प्लेस का नाम है धोना पावला.
सॉफ्ट ड्रिंक चाहिए तो पीछे में आके ले सकते हो. ते मित्रांनो आपण जाऊन आलोय बघा डोनापोळ्याला. बघा सूर्यास्त हे बघा सनसेट व्ह्यू साठी आले ते. सनसेट व्ह्यू साठी सनसेट व्ह्यू साठी एक क्रूज सुटले. हे काय किती मोठ्या मोठ्या क्रूज आहेत बघ. पाठची बघ कसली तिथे पोहोचलो काय जबरदस्त एक नंबर सनसेट बघा. बघा सूर्यास्त होतोय बघा मस्त तांबड्यासारखा दिसतोय सूर्य. हां तर चला झालं आपलं डॉल्फिन राईड पण झाली, साईट सीन झाली, सगळं झालं. जे नव्हतं आमच्या स्पॉटप्रमाणे ते म्हणजे आम्ही डिसाईड नव्हतं केलेलं. डायरेक्ट ड्रायव्हर बोलला की ते पण करा, तुमच्याकडे टाईम आहे तर ते पण करा. तर ते केलं. आता चाललं आम्हाला 1 तास वेळ आहे. आम्ही 20-25 मिनटं अंतरावर जे क्रूज दाखवले ते बघ. तसेच आता क्रूजवर आम्ही डिनर पार्टी करायला जाणार आहोत. तर बघत राहा व्हिडिओचा आनंद घ्या. बघा गर्दी बघा डिनर क्रूज पार्टीसाठी. आम्ही आता कपडे बिपडे चेंज केलेत. गर्दी बघा मित्रांनो. हे आम्ही कपडे बिपडे चेंज केले. हे बघा वन पीस घातले नाही यार. माझं सगळा चेंज झाला मला. आता आमची वियान ही कुठे क्रूज ती बघायची आहे. त्यानुसार मग समजेल. नितीशने कॉन्टॅक्ट केला आहे, बघूया. हे बघा मित्रांनो असे क्रूज असतात. त्याच्यापेक्षा भारी भारी क्रूज आहेत. जेटी आहे म्हणजे एवढा मोठा टर्मिनल आहे क्रूजसाठी. प्रत्येक क्रूजची बघा नावं दिलेली आहेत. त्या क्रूजप्रमाणे ते पब्लिक तिकडे पोचलेत. आपली वियान कुठे ते बघतोय आम्ही. आम्ही वेगवेगळे गेलो होतो, आता वेगवेगळे चाललो आहे. मॅजेस्टिक प्राईडला आलो आहे आम्ही आता. कुठे वेगळे भटकलो होतो काय माहिती. ही मॅजेस्टिक प्राईड इथे आहे. इथे आमची वियान बोट आहे. वियान बोट हे मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो आहे. हा इथे आपली बोट आहे. ही मॅजेस्टिक प्राईड बघा ही आपली आहे वियान. आणि ही पार्टी मॅजेस्टिक वेगळी कोणतरी आहे. ते या बोटीमध्ये आपली मजा येणार आहे. आता डिनर क्रूज पार्टी होणार आहे. मस्त डान्स वगैरे सगळं परफॉर्मन्स अँड गेम्स वगैरे सगळं होणार आहे इथे मजा. चला आता भेटूया आपण डिनर क्रूजमध्ये. हे तिकीट आहे का? डिनरसाठी हे तिकीट आहे. ओके काय बार टोकन अल्कोहोलिक. ओके आणि हा कॉईन आपल्याला मस्त आहे. चला फायनली तिकीट वगैरे भेटली आपली. आणि आता आपण चाललो तुझ्या आईला हे काय चाललो आपण मस्त आहे की बोटीकडे चाललो मस्त. ही आपली क्रूज आहे. तर मित्रांनो VIP ट्रीट भेटते आपल्याला. चालेल मस्त आहे की वरती चाललो आपण. सगळी पब्लिक बसले पूर्ण. सगळी पब्लिक बसली. आपण काय वरती जायचं? दोनच दिले का माझ्याकडे? मी दिलं होतं ना आता रिटर्न नाही दिलं त्याने. वरती तर वरती मित्रांनो ही बघा. मित्रांनो एवढी पब्लिक. आपण टॉपला आलो टॉप डेकला. डायरेक्ट सगळे बसले आहेत. आपल्याला बसायला जागा नाही भेटली. जेवण चालू आहे बघा. सगळे डिशेस बनवायला रेडी केलेले आहेत. निघाली आपलीच वाट बघली का? डिशेस बनवायला घेतलेत रेडी पोझिशनमध्ये डिशेस म्हणजे सगळ्यांना पटापट वाटायला. समोरची बघा मित्रांनो कॅसिनो प्राईड. जबरदस्त. ही आहे मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो. त्या पहिली पार्टी होणार आहे भाई. डिस्को मित्र इथं कार्यक्रम चालू होणार आहे आता. डीजे पूर्ण गर्दी झाली आहे बघा. स्टार्टर भेटला आपल्याला. छोटे से वीडियो से शुरुआत करते हैं. गुड इवनिंग एवरीवन. थोड़ा आवाज में दम लगाओ यार. वंस अगेन ऐसे गुड इवनिंग एवरीवन. ऐसा नहीं जैसे बच्चे चिल्ला रहे वैसे गुड टुगेदर. ऐसे गुड इवनिंग एवरीवन. क्या बात है. गुड इवनिंग. वेल थैंक यू सो मच एस वी आर सिटिंग डाउन फॉर वाचिंग. ऐसा हमारी तरफ लग रहा है कि आप लोगों ने घर से कसम खा के आए हो. ऐसा कुछ है क्या? वंस अगेन मेक सम नॉइज. करोगे प्लीज सेंड अपना स्पीच. सर हम कुछ ज्यादा ही बड़े हो गए अभी है ना. और आप तो कुछ ज्यादा ही बड़े हो गए.
डांस करने के लिए एक छोटा सा कंपटीशन रखते हैं। यहाँ पे जो भी अच्छा सा डांस करके दिखाएगा उनको एक स्पॉट प्राइज दिया जाएगा। सो आप सभी को गिफ्ट चाहिए, यस और नो? ऑलराइट, एक बार जोरदार तालियां हो जाए सारे प्यारे। हे शो नो हाउ फीलिंग है? मेरे तालियां बजाओ यार, थोड़ा बस गया। हाउ फीलिंग है? और सभी बच्चों के हाथ ऊपर। सबसे आज की पार्टी मेरी तरफ से, आज की पार्टी मेरी तरफ से, सभी को बोलो एक पलक से, जाको सबका दी एंड हो गया। Come on बच्चों, सारी दुनिया में दिखा तू तो डांस, ये है मेरा बना। Come on बच्चों, you really have a great energy. All right, so the first question is, as we all know, party cruise पे है. So can anyone tell, it's been how many years we are doing the cruising in Goa? गोवा में पिछले कितने सालों से cruising किया जाता है? Panteri vetam, la mulya lagnaku vetam, la matu antum polvo tanto quero, la mulya matu antum polvo tanto quero, agamoja, ay amama. And here's woman, the tribe mama, who I closing her. La mulya matu antum polvo tanto quero, la mulya matu antum polvo tanto quero. Gega saiba, makanakano, gega saiba, makanakano, yari pamde grina to, recorded. Everybody. भारी ना थांब जरा मेक्सिकॉन
गो डॅडी डॅडी. हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलेले आहेत. मॅजेस्टिक, हे काय मॅजेस्टिक जबरदस्त. तेवढी आवाज बघ आहे पळते बघ. आता टायमिंग संपलेला आहे, 11:15 वाजलेले आहेत. आता खाली जाऊया आणि आपल्या घरी जाऊया गेस्ट हाऊसला. कॅसिनो प्राईड इथे पण आहे. मित्रांनो आता आपला ब्लॉगचा एंड होणार आहे इथेच, कारण की सगळं झालेलं आहे क्रूज पार्टीवर. आता आपण जाणार होतो आपल्या अल्फिना गेस्ट हाऊसला, तिकडे आपण स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी निघणार आहोत मांडवी गाडीने. तर आता गेस्ट हाऊसलाच मी एंड करतो. तिकडे गेल्यावरच ते पण गेस्ट हाऊस दाखवूनच तुम्हाला व्हिडिओचा एंड करेन. बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. तर ही क्रूज पार्टी तुम्हाला कशी वाटली, तर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. याचे काय जे डिटेल्स असतील ना तुम्ही देईन, कोणाला काय करायचं, कोणाला बुक करायचं वगैरे त्याचे कॉन्टॅक्ट वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते बघा, तसे बुक करा. बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. आगे आपने चलो गाडी से डायरेक्ट गेस्ट हाऊस. मित्रांनो आपला 204 आणि तिकडे 203 वाटतं नितीचं आहे आपला अल्फिना गेस्ट हाऊस. डोअर म्हणून आतमध्ये ओपन केलं की आतमध्ये ओपन केलं की रूम संपतो. म्हणजे गेस्ट हाऊस आहे ना नॉर्मल, त्याच्यावरती इथं हे कबाड दिलेलं आहे, नॉर्मलच आहे कबाड. तर आम्ही काही ठेवलं ना, आम्ही बाहेरच ठेवलं सामान. ते डस्टबिन दिलेलं ऑप्शन, ते स्विच लॅम्प आहे, टी व्ही आहे ते दिलेलं ऑप्शन, मॉस्कुलरचं ऑप्शन दिलेलं आहे, एक ACचा रिमोट आहे, आमचे बॅग्स आणि सोफा दिलेला आहे एक्स्ट्रा म्हणून. IC आहे, इथे विंडो दिलेली आहे बघा, अशी विंडो. समोरच झाडं पण आणि घरं पण दिसतात. तर इथं हा बेड दिलेला आहे आपल्याला, 2 कुशन आणि साईडला असे ड्रॉवर्स दिलेले आहेत. बाथरूम बघायचं झालं तर टॉयलेट प्लस बाथरूम आहे, बेसिंग प्लस मिरर अँड शॉवर पण आहे. ठीक आहे, नॉर्मली आहे, त्याच्यामुळे काय. तर रूम असं आहे, कारण की ते जसं नॉर्थ गोवाला जसं बुक केलेलं अपार्टमेंट, तो असं फ्लॅट होता, अपार्टमेंटमध्ये होती ती, त्याच्यामुळे त्याचे पैसे पण तसे, म्हणजे तो तसा बघा तुम्ही डायरेक्ट गेला तर कॉस्टली पडणार. हे कसं आहे, हे डायरेक्ट बुकिंगमध्ये पण तसंच आहे, फक्त हे स्वस्त का, कारण की तुम्ही बघितलं रूम केवढीच वगैरे छोट्याशा रूम असतात गेस्ट हाऊस म्हणून, तुम्ही आरामासाठी वगैरे फ्रेश होण्यासाठी त्याच्यासाठी. तर आजचा जो दिवस होता आपला, जो 3rd डे, त्याला काय काय स्पॉट बघायला भेटले साऊथ गावमध्ये, सगळे काही क्रूज पार्टी झाली वगैरे. तर कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला जे नवीन युजर्स असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ येत राहतील. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. त्याला चालले रिटर्न मुंबई. इथे बघा मॅडम, रिटर्न मुंबईला चाललो.